प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल। सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, उद्धव ठाकरेंची मागणी। तर बँकेच्या आल्या नोटीसची होळी करा, उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन। एरवी रात्री हुडी घालून जाणारे लोक पाहिलेत, त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे जावं। सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला टोला। तुमचे फोटो लावून मदत दिली त्यावेळी कसं चाललं? तुम्ही बिस्किट पुडा तरी दिला का? प्रताप सरनाईक यांच्याकडून संजय राऊतांच्या टीकेचा खोचक समाचार। जालन्याच्या मंठा तालुक्यातील शेकडो शेतकरी घुसले जिल्हाधिकारी कार्यालयात। सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। नांदेडमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराचं पाणी शहरामध्ये शिरल्यानं पंचवटी नगर पाण्याखाली। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पेट्रोल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांकडून चोप। नुकसान भरपाईसाठी सुरू होतं ठिय्या आंदोलन। मराठा आरक्षणाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। अशा प्रकारची कोणतीही याचिका दखलपात्र नाही असं म्हणत कोर्टानं खडसावलं। सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत चांगला निर्णय घेणार। पुढच्या 15 दिवसात बैठक लावणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। भारताच्या शत्रूंना आता भरणार धडकी। अग्नी प्राईम न्यूक्लिअर मिसाईलचं ट्रेनमधून यशस्वी प्रक्षेपण। 2000 किलोमीटरपर्यंत करू शकते मारा। वेस्ट इंडिज विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा। करुण नायरला वगळलं तर देवदत्त पटक्विलचं पुनरागमन। संपूर्ण महाराष्ट्राची फक्त न्यूज 18 लोकमतलाच पसंती। टीआरपी मध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1। दर्जेदार आणि विश्वसनीय बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत।